महाराष्ट्रातील सर्व अनुसूचित जाती समाज बांधवांनो, बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टी पदाधिकारी, कार्यकर्ते, समर्थक, हितचिंतकांनो आणि व्यापकरित्या परिवर्तनाच्या लढ्यातील फुले शाहू आंबेडकरी या संघर्षातील सर्व परिवर्तनाच्या शिलेदारांनो, महाराष्ट्र सरकारनं महाराष्ट्रामध्ये मराठा ओबीसी संघर्षानंतर आदिवासी धनगर संघर्ष उभा केला आणि आता आरक्षण उपवर्गीकरण निमित्ताने अनुसूचित जातीमध्येच परस्पर संघर्ष करण्याचा प्रयत्न महाराष्ट्रातील भाजपा फडणवीस सरकार करत आहे। याचा निषेध आणि विरोध म्हणून आजपर्यंत संपूर्ण राज्यभर प्रत्येकाने आपापल्या परीने विरोध केला। धरणे, प्रदर्शने, आंदोलने, मोर्चे, लॉंग मार्चेस काढले। आमच्या स्तरावर महाराष्ट्रामध्ये मंत्रिमंडळाच्या राज्याचे मंत्री शिरसाट, सामाजिक न्याय मंत्री यांच्यासोबत एक बैठक केली। त्यानंतर राज्याचे मुख्य सचिव यांच्यासोबत एक बैठक करून राज्यातील जनतेच्या भावना, तीव्र भावना सरकारसमोर मांडल्या, त्यांच्यापर्यंत पोहोचवल्या। तरीही आपण शासनाचा प्रचंड विरोध करण्यासाठी येत्या 30 जूनला दुपारी 12 वाजता मेट्रो सिनेमा ते आझाद मैदान या ठिकाणी विशाल अशा महामोर्चाचं सर्व पक्ष संघटनाच्या वतीनं आयोजन करण्यात आलेलं आहे। त्यामुळे हा मोर्चा कुठल्या एका पक्ष संघटनेचा किंवा नेत्याचा नसून महाराष्ट्रातील संपूर्ण 59 जाती ज्या उपवर्गीकरणाच्या विरोधात आहेत त्यांच्या वतीनं या मोर्चाचं आयोजन आहे। या मोर्चाच्या तयारीसाठी आज मुंबईतल्या मुंबई मराठी पत्रकार संघामध्ये एका पत्रकार परिषद झाली। त्यानंतर मोर्चाच्या नियोजनासाठी आम्ही सर्व प्रमुख नेते, ज्यामध्ये भीमराव आंबेडकर, आनंदराव आंबेडकर, मी स्वतः, त्यानंतर चर्मकार समाजाचे नेते आमचे बाबूरावजी माने, माजी आमदार, माजी मंत्री बबनराव घोलप, राजकुमार बडोले, माजी मंत्री आणि इतर सर्व पक्ष संघटनेच्या वतीने मोर्चाचं विस्तृत असं नियोजन करण्यात आलेलं आहे। आणि त्यामुळे येत्या 30 जूनला आपण हजारोच्या संख्येनं दुपारी 12 वाजता मेट्रो सिनेमाच्या जवळ आपण सर्वांनी जमायचं आहे आणि अत्यंत शिस्त आणि शांतताप्रिय मार्गानं आपल्या मोर्चाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील फुले शाहू आंबेडकरी लढ्याची ताकद शासनाला दाखवायची आहे आणि त्यासाठी या महामोर्चाचं आयोजन आहे। आपल्या सर्वांना माझ्यातर्फे आपल्याला आवाहन आहे, विनंती आहे, आपणही याच पद्धतीनं इतरांना आवाहन करावं, विनंती करावं आणि हा आपला निरोप एकमेकाच्या माध्यमातून तळागाळातील सर्व पक्ष संघटनेच्या कार्यकर्त्यापर्यंत पोहोचवून आपली वज्रमूठ अभेद्य राखून आपल्या ताकदीचं प्रदर्शन राज्यातील भाजपा फडणवीस सरकारला 30 जून रोजी दाखवूया, एवढंच अपील करून या ठिकाणी थांबतो। धन्यवाद। जय भीम, जय भारत।